हाय हॅलो नमस्कार. तर आज आहे होळी आणि होळीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज मी बनवायला घेतलं होळीचा बेत म्हणजे आज आमटी. पण ती आमटी बनवायच्या आधी मी कुकर आहे ना डाळीचा लावला होता, कारण का पुरणपोळी बनवायची आहे. आज होळी बोललं तर पुरणपोळी घरी बनतेच. तर डाळ कुकरला लावल्याच्या नंतर जे डाळीचं पाणी उरतं ना त्याच्यापासून आमटी बनवली. वाटपमध्ये मस्त मसाले टाकले आणि उकळी काढून घेतली. त्याच्यानंतर मी पुरण बनवायला घेतलं, तेवढ्यातच गॅस गेला, सिलेंडर संपला. तर अशी माझी धावपळ झाली, नाकेनऊ आले माझे, कारण का आधीच एवढं पूर्ण भरपूर जेवण असतं होळीचं, त्यात पुरणपोळी वगैरे, आणि त्याच्यामध्ये हा सिलेंडर पण संपला. माझे तर पूर्ण एवढी बेकार धावपळ झाली ना, नको वाटायला लागलेलं मला तेव्हा, पण टाकू पण शकत नाही असं सगळं. आणि त्यात आहे ना किचनमध्ये फॅनच नसल्यामुळे लय गरम झालेला, आणि त्यात अशीच गरमी एवढी होते ना, उकडते पूर्ण, नको वाटतं. तर तरी पण आता काय नाईलाज, आपल्याला करायचंच आहे. तर वेलची पूड आहे ना संपली होती, तर ती सुद्धा करून घेतली. आता पाव किलोची पुरणपोळी बघायला गेले तर आम्हाला तेवढे पुरतात, पण मला माझ्या घरी पण द्यायच्या असतात पुरणपोळ्या. आणि हाय हाय आणि माहेरी बोललं तर कोणाला आवडणार नाही आपल्या माहेरचं, म्हणजे माहेरसाठी काहीतरी करायला. प्रत्येक जण आपल्या माहेराला सांभाळून असतं. अशा क्वचित मुली असतील की जॉब प्यार असतं, आपलं माहेर नाही, असं क्वचित पोरी असतात. आणि जास्त तर आपले माहेरलाच पकडून असतात पोरी, आणि त्यांना असं असतं की आपलं जिथे माहेर हॅपी तिकडे आपण हॅपी. तर आज होळी आहे आणि होळीसाठी स्पेशल मेनू तुमच्या घरी पण बनलाच असेल पुरणपोळीचा. तर ही पुरणपोळी बनवणं माझ्यासाठी खूप अवघड आहे, तरी पण ते सोप्पं करून बनवायचं, कारण का आपल्या देवाधर्माच्या ह्याच्यात बनतंच आणि ते आपल्याला बनवायलाच पाहिजे. तर आता मी चालली आहे पूजा करायला, आणि हे नैवेद्याचं ताट मी पूर्ण तयार केलं आहे. आणि मी इथे आली बाहेर, आणि होळी आहे ना त्यांनी पेटवायला घेतली होती, आणि आज जरा लवकरच त्यांनी होळी पेटवायला घेतली. लावेला चांगला कलर लाव. लावून घे ना, लावून घे ना, टांग आता लावून घे कलर. ओढ सोड, कलरला लावून घेतोय आता. जा पुढे उभा राहा. काय दाखव. होळी बोललं तर खरंच खूप छान सण असतो असं बघायला गेलं तर, कारण का होळीला ना कोकण भागात, आता मी कोकणातले त्यामुळे आमच्या गावी ना देव आहे ना भेटायला येतात. असं खूप जणांना माहिती असेल ह्या गोष्टी. पालख्या येतात वगैरे, आणि महिनाभर त्या पालख्या चालूच असतात. आणि आमच्या घरी पण येतात गावाला, पण मला काही जायला भेटत नाही. पण अशा दिवसांमध्ये गावी जाण्याची खरंच खूप ओढ येते, कारण का गणपतीने हा उत्सव आमच्या साईडला ना खूप मोठा सेलिब्रेट केला जातो. आता ह्याच्या पुढे बघू कधी जायला भेटतंय ते. आणि होळी आता बहुतेक जणांची ना पूजा करायची बाकी होती, आणि सगळेजण उशिराने आले होते. होळी अर्धी पेटून गेली होती. तर जाऊन आले आता, म्हणजे होळीची पूजा वगैरे करून आली. आज दिवसभर पूर्ण थकायला झालेलं, कारण का आज पुरणपोळीचा नैवेद्य होता. पुरणपोळीचा नैवेद्य बोललं तर माझ्यासाठी खरंच खूप अवघड असतं. मला नाही जमत पुरणपोळीचं, म्हणजे बनवते चवीला, पण मला ना पूर्ण गोंधळायला होतं, म्हणजे दिवस जातो पूर्ण पुरणपोळीचं सगळं करेपर्यंत. जेवण ते सकाळीच करून घेतलं, अर्धा तासाच्या म्हणजे 45 मिनटं एक असं लागलं असेल. भात आमटी आणि भाजी करायला, आणि चपात्या केल्या सकाळी. पण पुरणपोळी आता करायला मला 2 ते 2.5 तास लागले, आणि 2-2.5 तास लागले मला पूर्ण. माझ्यासाठी ती मोठीच गोष्ट आहे. आणि आता पूजा वगैरे करून आली, मस्त गाराणा वगैरे छान घालून आली आहे होळीसमोर. आता हे नाईटला गेलेत, त्यांना संध्याकाळीच मी सगळं जेवण वगैरे दिलं, म्हणजे देवाची पुरणपोळी वगैरे आधी नैवेद्य काढला बाजूला, म्हणजे आपल्या देवाऱ्यात पण दाखवला, आणि घरातल्या देवाला पण. आणि ह्यांचं टिफिन वगैरे होता ना, तर त्या टिफिनला वगैरे दिला, म्हणजे ते सगळं जेवण वगैरे. आणि आता ते गेले संध्याकाळी, कारण का आज बंदोबस्त लागलाय होळीचा.
त्याच्यामुळे लवकर जावं लागलं. म्हणजे ते बंदोबस्तला गेलेत कामावर आणि मी आणि बाबूने पूजा करून घेतली. बाबूच्या हाताने नारळ दाखवला होळीला गेला. आता माझ्या मालवणी लँग्वेजमध्ये होळी येते, होळीला नारळ दाखवला आणि छान पूजा करून घेतली. तर बघू आता जेवण करून घेते, कारण का मी आणि आता दोघं आहे. फेस्टिवल असला तर फॅमिलीसोबत जेवायला मज्जा येते, बरं वाटतं, चांगलं वाटतं. आता हे गेले ड्युटीवर, आता आम्ही दोघं जेवायला बसतो. पहिलं बाबूक बनवून घेते आणि नंतर मम्मी खातय, जेवू बसतय एकटा आणि व्हिडिओ पण चालू करते तुमच्या वांगडा बोलत बोलत, थोडा गजाली मारत जेवतय. बघताय कसा काय ता. तर ही जी साडी नेसली ना मी, ती पूर्ण साधी सिंपल हलकी फुलकी साडी आहे. तर ही माझ्या भावाने ना मला रक्षाबंधनला गिफ्ट दिलेली. तर अशा मला 2-3 साड्या त्याने दिल्या आहेत आणि मला खूप 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 आवडतात त्या साड्या. मला माहिती नाही त्या महागातल्या आहेत का स्वस्तातल्या आहेत की कशा आहेत काय, पण मला त्याच्यामध्ये खूप मायेची ऊब लागते आणि मला खूप 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 आवडतात त्यांनी दिलेल्या साड्या. तर आईवडिलांनी दिलेला जन्म आणि आईवडील आपल्याला माहेरी विचारतात, म्हणजे आईवडिलांशिवाय माहेर नाही असं बोललं जातं. पण आईवडिलांच्या नंतर भावाचं आणि बहिणीचं नातं हे खूप मोठं असतं आणि भावा आणि बहिणीसोबत आपल्या भावजाईचं आणि आपल्या भाऊजींचं नातंसुद्धा आपलं चांगलं घट्ट झालं पाहिजे, कारण का ते सुद्धा आपल्या घरातला हिस्सा झाले. त्यामुळे माहेर फक्त आईवडिलांचंच नसतं, तर भावाचं, बहिणीचं, भाऊजींचं, वहिनीचं ह्यांच्यामुळे सुद्धा माहेरच असतं आपलं. आणि आज जेवणामध्ये मी हे पदार्थ बनवलेले आहे सगळे. आणि हा पेढा आहे ना, तुम्हाला आता मगाशी मी पूजा करायला बाहेर गेली होती तेव्हा हा पेढा मला प्रसाद म्हणून दिला आणि आता मी जेवायला बसली आहे. हे आमचं गोकुळ आहे, ते गोकुळ जरा इग्नोर करा गाड्यांचा ढिगारा. तर आता मी जेवायला बसली आहे. रात्रीचे 12:30 झालेत, कंटाळा एकटीला जेवायला. तरी बसलंय जेव, काय करायचा, वांगडा जेव कोण नाही माझ्या. झील पण झोपलो, तो तर जेवलोच ना, उठवलंय आता प्रेमान आवाज देऊन देऊन. झिलाक माझ्या लपता, तोंड लपवता. आता मी जेवूक बसलंय आणि तो उठलो, आता ते का पण भरवून घेते. तर आजचा ब्लॉग इथेच थांबवते, भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, है ना. तू बोल आता, बोल. लाईक करा. नाही मूड नाही, नाहीतर एवढ्यात बोलून चालू असतो मोकळं. चला बाय बाय.